हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजचा दिवस सुरू होतोय खूप सुंदर आणि शांत अशा वातावरणापासून. तुम्ही बघू शकता पूर्ण गार्डनमध्ये ही हिरवीगार झाडं आणि त्यावर पडणारं हे कोवळं सूर्यप्रकाश. खरंच ना, निसर्गाचा हा नजारा मनाला किती शांतता देतो ना. सूर्य हळूहळू उगवत आहे आणि त्यांची ही सॉफ्ट गोल्डन किरणं माझ्या झाडांवर पडताना मला एकदम मॅजिक झाल्यासारखं वाटतं. प्रत्येक पानावर पडलेलं हे ऊन जणू काही झाडांना एक नवीन एनर्जी देत आहे. आपल्या झाडांसाठी सकाळचं ऊन खरंच खूप महत्त्वाचं असतं, कारण याच सनलाईटमुळे त्यांची ग्रोथ होते, त्यांना न्यूट्रिशन मिळतं आणि ती अजूनच फ्रेश आणि हेल्दी दिसतात. म्हणूनच आपण शक्यतो झाडांना सकाळचं ऊन मिळेल अशाच जागी ठेवायला हवं. तर तुम्ही माझ्या गार्डनमध्ये बघू शकता, खूप जास्त फुलांची झाडं नाहीत, पण जेवढी आहेत ना ती पाहूनच मला खूप समाधान मिळतं. आणि जेव्हा या फुलांवर असं सूर्यप्रकाश पडतो ना, तेव्हा अजूनच सुंदर आणि हायलाईट झाल्यासारखं दिसतात. सकाळी उठल्यावर घरातले सगळे कर्टन्स उघडून घ्यायचे, म्हणजे बाहेरचं हे सुंदर सनलाईट घरात येतं आणि खरंच सांगते, घरात एकदम पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. असं वाटते की घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर होते आणि एक फ्रेश शांत वातावरण जो आहे तो तयार होत असतो. म्हणून मी रोजचं लिव्हिंग रूमचे पडदे, बेडरूमचे पडदे आणि दुसऱ्या रूमचेही पडदे मी असे उघडून घेत असते आणि हा छोटासा मॉर्निंग रुटीन मला खूप जास्त आवडतो. आज तर दिवसही थोडा निवांत आहे आणि मी नेहमीपेक्षा थोडी लवकर उठले, म्हणून म्हटलं आजचा हा सुंदर सकाळचा व्ह्यू कॅमेरामध्ये कॅप्चर करून ठेवूया, कारण असे मोमेंट्स रोज रोज मिळत नाही. आणि खरंच ही सकाळची शांतता आणि सनलाईट मनाला खूप छान फिलिंग देऊन जात असते. चला, खूप झाली गप्पा, आता मस्त असं स्वयंपाक करूया. आज मी भेंडीची भाजी बनवणार आहे. ॲक्च्युली आज मुलांच्या एक्झामचा शेवटचा दिवस आहे, म्हणून आजचं स्वयंपाक थोडंसं शॉर्टकटमध्ये करते आहे, कारण एक्झाम डेमध्ये स्कूल फक्त 9 ते 1 वाजेपर्यंतच असते. म्हणजे मुलं टिफिन खाऊनच घरी येतात, म्हणून मी इथे सिंपल असा मेनू ठेवला आहे, भेंडीची भाजी आणि चपाती. सकाळी मी मुलांना थोडेसे फ्रूट्स आणि थोडेसे कुकीज दिले होते, कारण लवकर सुट्टी असल्यामुळे घरून हेवी जेवण करून गेलं की पुन्हा स्कूलमध्ये टिफिन खावं लागते आणि ते मुलांना थोडं जड जाते, म्हणून मी इथे सिंपल असं देते. तर आता शेअर करते भेंडीची क्विक अशी रेसिपी. मी भेंडी छान धुवून कापून घेतली आहे. आज मी फ्राय वगैरे काही करणार नाही, डायरेक्ट फोडणी देणार. नेहमीप्रमाणे कढईत थोडंसं तेल टाकलं, त्यात जिरं, मग कांदा, लसूण, हिरवी मिरची घालून छान असं परतून घेतलं. त्यानंतर इथे टमाटर घातले की मी लगेच मीठ घालत असते, त्यामुळे छान असं शिजून जातात टमाटर. आणि त्यानंतर मसाल्यामध्ये मी थोडंसं हळद आणि सुरुचीचा सब्जी मसाला असते ते मी टाकत असते. आज मी जे आहे ना थोडंसं तिखटसुद्धा टाकलेलं आहे, अर्धा चमच. त्याच्यामुळे ना भाजीची टेस्ट थोडी छान लागते. आणि थोडं जिरं आणि धण्याचं पावडर होतं ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेलं आहे. आता वरून भेंडी टाकली. भेंडी छान शिजली की एकदम भन्नाट लागत असते. आणि माझं असं असतं की 4 बर्नरची शेगडी असल्यामुळे ना 2-4 वस्तू मी एकसाथ असं मल्टीटास्किंग जे आहे ना काम मी करू शकते, म्हणून भेंडीची भाजी दुसऱ्या साईडला शिफ्ट केली. त्यानंतर इथे मी चपात्या बनवून घेते आहे. तसंही सकाळपासून निवांत सुरू होतं आणि मुलांचं एक्झाम असलं की थोडं आपलं म्हणजे डोकं कसं खूप विचारांनी भरलेलं असते की एक्झाम आहे, पेपर कसा जाणार मुलांचा, किंवा खूप जास्त आपण म्हणजे मनाला लावून घेत असतो मुलांच्या अभ्यासाच्या गोष्टी. त्यानंतर पटापट इथे जे आहे ना मी डब्बा तयार करून घेतलेला आहे. सो आता छोटी सुट्टी आहे ना, म्हणून मी मुलांसाठी छोटे छोटे स्टीलचे डबे काढले आहेत. तसं तर मी नेहमीच मुलांना स्टीलचेच टिफिन देते, कारण स्टीलचे डबे हेल्थसाठी खरंच खूप सेफ आहे आणि बेस्ट ऑप्शन असतात. या डब्यांमध्ये 2 असे पार्टेशन आहे, म्हणून चपाती आणि भाजी छानपणे वेगवेगळं देता येते. दोघांसाठी मी असे छोटे छोटे डबे तयार केले आणि त्यांना जे आहे ना स्कूलला सोडून आली. तुम्ही बाहेर बघू शकता, इतकी जास्त कडक ऊन आहे ना की खूपच जास्त, म्हणजे इतकी म्हणजे सकाळी सकाळी शक्यतो एवढी कडक ऊन नसते, पण 2 दिवसापासून ना खरंच खूपच जास्त कडक ऊन आमच्याकडे आहे. त्यानंतर मला खूप इम्पॉर्टंट काम करायचं आहे, ते म्हणजे मुलं घरी येईपर्यंत मला हा माझं ड्रेसिंग टेबल ना कम्प्लिटली क्लीन करायचं आहे. खूपच मेसी झालेला आहे.
कारण गेल्या 15 दिवसापासून एक्झाम चालू होती, त्यात मुलांचा अभ्यास, पेपर, व्हिडिओ शूटिंग सगळ्याच गोष्टी चालू होत्या, म्हणून क्लिनिंगकडे थोडंसं दुर्लक्ष होत होतं. पण आज ठरवलं मुलं येण्यापूर्वी आधी तर मी क्लिनिंगमध्ये ना एकच गोष्ट म्हणजे एकच रूम क्लीन करायचा प्रयत्न जो आहे तो करत असते. सो आता मी ड्रेसिंग टेबलचा नंबर लावलेला आहे. खरं सांगायचं तर डिक्लटरिंग फॉर अवर वेलनेस असं म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. घर हलकं असेल तर मनसुद्धा असं शांत असतं. आपण काय करतो ना, जुन्या नव्या वस्तू सगळं एकत्र कोंबत कोंबत ठेवत जातो. जसं की हे ऑइल बॉटल माझ्याकडे छोटी पण आहे आणि मोठी पण आहे, पण मोठ्या बॉटलमध्ये फारसं तेवढं ऑइल नाही, तरी मी ते खूप दिवसापासून तशीच कोंबून ठेवलेली आहे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच आपलं ड्रेसिंग टेबल मेसी दिसायला लागतो. इथे पावडरचे डब्बे, लोशन, मुलांचे मॉइश्चरायझर सगळं एकत्र पसरलेलं असतं. म्हणून डिक्लटरिंग करणं खूपच गरजेचं आहे. जे यूजमध्ये नाही किंवा जे डुप्लिकेट आहे ते काढून टाकलं की जागा पण मोकळी होते आणि सगळं असं नीट दिसायला लागतं. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण सकाळी उठल्यावर सर्वात आधी मिरर बघतो ना, आणि जर मिररच्याच आसपासचा पसारा असेल तर नकळत आपला मूडसुद्धा खूप डिस्टर्ब होतो. पण तोच एरिया क्लीन, नीट आणि फ्रेश असेल तर दिवसाची सुरुवात पण पॉझिटिव्ह फीलने होते. म्हणूनच मला असं वाटते जिथे आपण स्वतःला बघतो तो एरिया नेहमी क्लीन आणि ऑर्गनाइज असायला हवं. आणि यासाठी मी एक छोटीशी स्मार्ट आयडिया यूज करते. मी काही DIY स्टोरेज बॉक्सेस घरीच बनवले आहेत. जेव्हा आपण ऑनलाईन पार्सल मागवतो ना, ते बॉक्स फेकून न देता मी त्यांना छान गिफ्ट पेपरने रॅप करून यूज करते आणि त्यामध्ये मी रोज लागणाऱ्या वस्तू ठेवते, जसं की ऑइल बॉटल, मॉइश्चरायझर, पावडर, सिरम. म्हणजे सगळ्या वस्तू एकदम व्यवस्थित राहतात आणि ड्रेसिंग टेबलवर पसारा होत नाही. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला हवी ती वस्तू लगेच मिळते आणि क्लिनिंग करतानाही खूप सोपं होतं. कारण बॉक्समधून वस्तू काढली की परत त्याच जागेवर ठेवायची सवय लागते, हातांना सुद्धा आणि आपल्या मेंदूला सुद्धा. आणि या छोट्या छोट्या सवयीमुळेच आपला ड्रेसिंग टेबल नीट आणि क्लीन दिसतो. मला असं वाटतं अशा छोट्या चेंजेसने आपल्या घरात खूप पॉझिटिव्हिटी येत असते. आणि एक इम्पॉर्टंट टिप्स म्हणजे सगळं घर एकदम क्लीन करण्याचा प्रेशर घेऊ नका. दररोज फक्त एक कपबोर्ड किंवा एक ड्रावर किंवा एक शेल्फ किंवा ड्रेसिंग टेबल असं क्लीन केलं तरी पुरेसं असते. हळूहळू कंप्लीट घर नीट होऊन जात असतो आणि तुम्हाला पॉझिटिव्ह चेंज असं जाणवेल. आणखी एक मेथड मी तुम्हाला फॉलो करायला सांगते, जे मी माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे जे आहे ना रूल अप्लाय केलेला आहे, ते म्हणजे कीप, डोनेट आणि डिस्कार्ड. ज्या वस्तू वापरत आहोत त्या ठेवायच्या चांगल्या, ज्या दुसऱ्यांना उपयोगी पडतात त्या डोनेट करायच्या आणि ज्या वापरतच नाही त्या डायरेक्ट डिस्कार्ड करायच्या. उदाहरण म्हणजे माझ्याकडे काही बेबी लोशन होते, काही क्रीम होते आणि बेबी लोशन, बेबी क्रीम जे आहे ना ते छोट्या बाळांना किंवा 5 इयर्सच्या आतमधल्या लेकरांना जे आहे ना लावल्या जाते. सध्या माझी मुलं आता मोठी झालेली आहे, त्यामुळे ना मी काय करते ना, अशा काही वस्तू डोनेट करत असते. जसं माझ्याकडे कामासाठी आरती येत असते, तिचे मुलं खूप छोटे छोटे आहेत, सो मी तिला जे आहे ना ते देऊन टाकले. म्हणजे गरजू लोकांना दिले तर आपल्या मनालाही खूप छान फिलिंग येते. त्यासोबतच आपल्या घरातले एक एक वस्तू जे आहेत ते सुद्धा कमी होते. जेवढं रिकामं घर तेवढं म्हणजे जेवढं ऑर्गनाइज घर तेवढंच ऑर्गनाइज मन. सो मी ज्या काही वस्तू फेकायच्या होत्या त्या सगळ्या डस्टबिनमध्ये टाकून घेतल्या आणि ज्या काही वस्तू मला ठेवायच्या होत्या त्या सगळ्या मी ऑर्गनाइज केल्या. जसं बँगल्स, ज्वेलरी होती माझ्याकडे भरपूर. कित्येक वेळा आपण ना कुठे फंक्शन असलं की ज्वेलरी काढते आणि तसंच आपण ठेवून देत असतो. सो मी ते सगळं असं ऑर्गनाइज करून ठेवून दिलं. आता एक महत्त्वाची टिप्स म्हणजे खास महिलांसाठी. आपण काय करतो ना, घरातलं काम करता करता इतके बिझी होतो की कधी पाणी प्यायचं, कधी जेवायचं हे सुद्धा विसरून जातो. कधी कधी तर जेवणाचं वेळसुद्धा निघून जात असतो आणि आपण म्हणतो थोड्या वेळानं खाते, पण हे खरंच चुकीचं आहे. म्हणून एक छोटीशी सवय लावली पाहिजे. कितीही काम असलं आपण आपलं जेवण जे आहे ना ते वेळेवर केलं पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता, इथे घरात अजूनही पसारा आहे, पण तरीसुद्धा मी माझं जेवण आधी काढून ठेवलं आहे. कारण मला माझं मील टाईम जो आहे तो मिस करायचा नाही आहे. आपण घर क्लीन करतो, ऑर्गनाईज करतो, पण त्यासोबतच आपली हेल्थसुद्धा
तेच इक्वली इम्पॉर्टंट आहे. घर तर रोजच होतच राहणार आहे, पण आपली तब्येत एकदा बिघडली ना तर सगळं डिफिकल्ट होऊन जातो. म्हणून मी काय करते ना, सगळं काम थोडा वेळ बाजूला ठेवते आणि शांतपणे माझं जेवण जे आहे ते एन्जॉय करते. कारण सेल्फ केअर हे खूप महत्त्वाची आहे आणि ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यानंतर बेडरूम वगैरे छान क्लीन करून घेतलं. तेवढ्याच वेळात मुलं आले होते, झाडून घेतलं. जे काही मला वॉश करायचे होते ते सगळे बाल्कनीत काढून घेतले. बेडशीट चेंज करून घेतलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता फ्रेश मस्त अशी अंघोळ करून घेतली. माझा छोटासा सेल्फ केअर रूटीन आहे स्किन केअरचा, जो मी कधीच मिस करत नाही. आणि खूप धूळ होती ॲक्च्युली. मला ना फॅन वगैरे सगळं क्लीन करायचं होतं, म्हणून मी हेअरसुद्धा वॉश केले. त्यानंतर सायंकाळी मी स्वतःला ट्रीट म्हणून मस्त मुलांसोबत इथे पावभाजी खायला आलेली आहे. यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा क्लिनिंग व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. बाय.